नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत. या विषयात तुम्ही हॅकसॉइंग, फायलिंग स्क्वेअर टू डायमेन्शन कसे करावे याबद्दल शिकणार आहात. उद्देश. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल बेंच वाईजचे विविध भाग ओळखण्यास, बेंच वाईज कसे वापरावे हे समजण्यास, हॅकसॉइंग पद्धतीचे वर्णन करण्यास, चौरसपणा राखण्यासाठी फायलिंग आणि कडांचे परिमाण करण्यास. आता हॅकसॉइंग, फायलिंग स्क्वेअर टू डायमेन्शन यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. मार्किंग मीडिया, स्टील रूलर, स्क्रायबर, प्रिक पंच किंवा डॉट पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, हॅकसॉ, ट्राय स्क्वेअर, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE. आता प्री वेल्डिंगची तयारी पाहू. रूलर वापरून 75 mm लांबी आणि 75 mm रुंदीचा पूर्व मशीन आकार तपासा. मार्किंग मटेरियल 82 mm वापरा. साइड B मार्क राखून ठेवा. त्याचप्रमाणे साइड E ला 82 mm मार्क करा. मार्क्ड रेषेवर पंच करा. बेंच वाईज कीपिंग मध्ये मार्क्ड लाईन पासून 10 mm च्या अंतरावर जॉब धरा. हॅकसॉइंग सुरू करण्यासाठी लाईन वर नॉच करा. मार्क्ड लाईन नुसार कट करा. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कट करा. फॉरवर्ड स्ट्रोक मध्ये दबाव लागू करा. रिटर्न स्ट्रोक मध्ये दाब सोडा. सॉइंग करताना संपूर्ण लांबीचा ब्लेड वापरा. ओव्हरहँगिंग एंड कडे सॉइंग करण्यासाठी जॉब क्लॅम्प करा. सॉइंग साठी क्रॉस सेक्शन अनुसार कट करण्यासाठी जॉब क्लॅम्प करा. जॉब शक्य तितक्या सपाट किंवा लांब धरून ठेवा जेणेकरून काठाऐवजी ते कापले जाऊ शकते. झुकणे आणि जॉब हलवणे टाळण्यासाठी जॉ घट्ट करा. चॅटरिंग आणि व्हायब्रेशन कमी करण्यासाठी क्लॅम्पिंग मध्ये सुधारणा आवश्यक आहे. आता फायलिंग कसे करायचे आणि चौरस आकारमान कसे राखायचे हे पाहू. कार्य 1. हॅकसॉइंग. कापण्यासाठी योग्य पिच ब्लेड निवडा. कटिंग विभाग जेवढं लहान, ब्लेड पिच ही अधिक बारीक असावं. सुनिश्चित करा की एका वेळी कमीत कमी 4 दात कापले जात आहेत. जेवढे कडक मटेरियल आहे, ब्लेड पिच ही तेवढीच बारीक असावी. ब्लेड फिक्स करा जेणेकरून कटची दिशा दाताकडे असेल. विंग नटचा उपयोग ब्लेडला घट्ट करण्यासाठी आणि ताणण्यासाठी केला जातो. जोपर्यंत फक्त काही दात कापत आहे तोपर्यंत तळ हाताचा दाब कमी प्रमाणात वापरा. फक्त पुढे कापताना खाली दाब वापरा. ब्लेडच्या मध्यभागी दात लवकर निस्तेज होऊ नयेत म्हणून ब्लेडची संपूर्ण लांबी वापरा. मार्क्ड डायरेक्शन नुसार ब्लेडला काटेकोरपणे हलवा. कापताना फ्रेमला झुकवू नका कारण असं केल्याने ब्लेड वाकते आणि अचानक तुटू शकते. डिव्हिएशन मार्क लाईन पेक्षा जास्त असल्यास उलट बाजूने कट करा. ब्लेड तुटणे टाळण्यासाठी आणि स्वतःला दुखापत होऊ नये म्हणून कट पूर्ण करताना हळूहळू कट करा. कार्य 2. स्क्वेअर टू डायमेन्शन फाईल करणे. प्लॅटफॉर्म किंवा इतर वर्कबेंच निवडण्यासाठी बेंच वाईसची उंची तपासा. वाईस जॉच्या वरच्या भागापासून 5 ते 10 mm च्या प्रोजेक्शनसह बेंच वाईसमध्ये जॉब धरा. विविध ग्रेडच्या आणि लांबीच्या फाईल्स, जॉबचा आकार, काढण्यासाठी धातूचे प्रमाण आणि जॉबची सामग्री यानुसार निवडा. फाईलचे हँडल घट्ट बसत असल्याचे व्हेरीफाय करा. तुमच्या उजव्या हाताच्या तळव्याचा वापर करून फाईलचे हँडल धरून फाईल पुढे दाबा.
जे धातू काढणार आहे त्याच्या प्रमाणानुसार फाईलचे टोक धरून ठेवा. हेवी फायलिंगसाठी हलक्या फायलिंगसाठी स्थानिक असमानता दूर करण्यासाठी ड्रॉ फायलिंग सुद्धा केली जाऊ शकते. हेच फाईल फाईन फिनिशिंगसाठीही करता येते. पुढे जात असताना फाईलवर समान दबाव टाकून फाईल करणे सुरू करा आणि मागे सरकत असताना ते सोडा. आणखी काही स्ट्रोक द्या. फाईल नेहमी सपाट राहते याची खात्री करण्यासाठी आणि फाईलच्या पृष्ठभागावर सरळ ठेवण्यासाठी फाईलचा दाब संतुलित ठेवा. सपाटपणा तपासणे. सपाटपणा तपासण्यासाठी सरळ एज म्हणून ट्राय स्क्वेअरचे ब्लेड वापरा. पृष्ठभागावर ट्राय स्क्वेअरचे ब्लेड ठेवा. सर्व दिशेने तपासले जावे जेणेकरून संपूर्ण पृष्ठभाग कव्हर होईल. स्पेस चेकिंग करा. प्रकाश अंतर उच्च आणि कमी स्पॉट्स दर्शवेल. स्क्वेअर्स तपासणे. मोठ्या तयार केलेल्या पृष्ठभागाचा संदर्भ पृष्ठभाग म्हणून विचार करा. संदर्भ पृष्ठभाग अचूकपणे दाखल केला गेला आहे आणि बर्स पासून मुक्त आहे याची खात्री करा. संदर्भ पृष्ठभाग विरुद्ध स्टॉक बट आणि प्रेस करा. हळूहळू खाली आणा आणि ब्लेडला स्पर्श करा. दुसरा पृष्ठभाग ज्यासह चौरस तपासायचे आहे. प्रकाश अंतर उच्च आणि कमी स्पॉट्स दर्शवेल. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. बेंच वाईजचे विविध भाग ओळखा. बेंच वाईज कसे वापरावे. हॅक सॉइंग पद्धतीचे वर्णन करा. कणांचा चौरसपणा राखण्यासाठी आणि डायमेन्शन्स राखण्यासाठी फायलिंग कसे करावे. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.